नमस्कार. महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. जवळपास 80% खासगी कर्मचाऱ्यांच्या मनातले आज तुकाराम मुंढे साहेबांनी सरकारी कर्मचाऱ्यांना बोलून दाखवलं. म्हणजे एवढं वर्ष अन्न आणि औषध प्रशासन मधले कर्मचारी काय काम करत होते हा प्रश्न आम्हाला पडला होता. ना कधी ऐकण्यात आली की रेड पडली, भेसळयुक्त साठा जप्त झाला, कधीतरी 4 ते 6 महिन्यातून भेसळयुक्त दूध पकडायचे झालं ह्यांचे वर्षभराचे काम. मग या विभागात एंट्री झाली IAS तुकाराम मुंढे साहेबांची आणि महाराष्ट्राला समजलं की त्यांच्या 90% खाण्यात भेसळ आहे. या भेसळखोरांनी पिण्याच्या पाण्यापासून पनीरपर्यंत सगळ्या गोष्टीत भेसळ करून ठेवली होती आणि ही घाण साफ करायची म्हणजे दिवस रात्र काम करणे जरुरी होतं. तेच केलं मुंढे साहेबांनी. पण वर्षानुवर्षे बसून खायची सवय लागलेल्या सरकारी बाबूंना काम म्हणजे अंगावर काटा यायला लागला आणि 29 कामचुकार बोक्यांनी ह्याची तक्रार थेट ह्या खात्याच्या मंत्री नरहरी झिरवाळ साहेबांना केली. त्यांना वाटलं मुंढे साहेब दबावात येतील, घाबरतील. पण 21 वर्षात 26 बदल्या झालेल्या अधिकाऱ्याला असं दबावात आणता येतं नाही हे त्यांना समजलं नाही. साहेबांनी सरळ शब्दात ह्या बोक्यांना सांगितलं, नियमानुसार काम करा आणि नसेल झेपत तर राजीनामे देऊन खुर्च्या खाली करा, असा सज्जड दम दिला. आणि हे ऐकून प्रत्येक सर्वसामान्य नोकरदार वर्ग सुखावला, कारण हे शब्द आजपर्यंत फक्त खाजगी क्षेत्रात ऐकायला मिळत होते. आज प्रथम सरकारी क्षेत्रात अशा प्रकारचा दम कोणीतरी सुस्त पडलेल्या सरकारी बाबूंना दिला. ह्याबद्दल मुंढे साहेबांचे कौतुक करावं तेवढं कमी. असा अधिकारी पुन्हा होणे नाही. नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा, जाहिरातीसाठी संपर्क करा.